Hello students, welcome back to next lecture. Today we have discussed about yeast. Now we have given here one activity. Bring active dry yeast from the market. Mix a spoonful of yeast, 2 spoonful sugar with a sufficient quantity of lukewarm water in a bottle. Fix a colorless transparent balloon on the mouth of that balloon. बाजारामध्ये ड्राय ईस्ट मिळतं ते आपण घेणार आहोत. एका बॉटलमध्ये टाकणार आहोत 1 चमचा. त्याच्यामध्ये 2 चमचा आपण शुगर म्हणजे साखर ॲड करणार आहोत आणि सफिशियंट क्वांटिटी ऑफ लूकवॉर्म म्हणजे कोमट पाणी ज्याला आपण म्हणतो ते पुरेशा प्रमाणामध्ये टाकणार आहोत आणि ते सगळं मिक्स करणार आहोत आणि त्याच्यावरती एक कलरलेस म्हणजे रंगहीन एक फुगा, जेणेकरून फुग्यामध्ये काय बदल होतो आहे हे आपल्याला बघण्यासाठी आपण त्या बॉटलच्या माउथवरती म्हणजे बॉटलच्या तोंडावरती तो कलरलेस फुगा, ट्रान्सपरंट फुगा बसवणार आहोत. व्हॉट चेंज डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 मिनिट्स? मिक्स लाईम वॉटर विथ द गॅस ॲक्युम्युलेटेड इन द बलून. कलेक्ट दॅट लाईम वॉटर इन अ बीकर अँड ऑब्झर्व इट. व्हॉट डू यू नोटीस? आता आपण 10 मिनिटपर्यंत ॲज इट इज फिक्स ते द्रावण ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण ल्यूकवॉर्म शुगर आणि ड्राईस टाकलेलं होतं. 10 मिनिट नंतर व्हेन वी ऑब्झर्व, नाव वी हॅव सीन दॅट द बलून बिकम्स टू इन्क्रीज देअर डायमीटर. बलून काय झालेला असेल? फुगलेला असेल. आता हळूच आपण तो बलून जर काढला आणि तो लाईम वॉटर मधून जर आपण तो गॅस पास आउट केला तर आपण त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहोत. तर जी लाईम वॉटर आहे ती टर्न्स टू मिल्की म्हणजे कशी होते? दुधी होते. मीन्स व्हॉट? आपल्याला काय लक्षात येतं की बलूनमध्ये जो गॅस तयार झाला तो कुठला होता? CO2 होता. हे आपल्याला ह्या ऑब्झर्वेशनमधून काय करायचं आहे? समजून घ्यायचं आहे. नाव टेक अ ड्रॉप ऑफ सोल्युशन फ्रॉम द बॉटल अँड अ ग्लास स्लाइड. Put a cover slip over it and observe it under the compound microscope. Stir the solution in the bottle carefully. आता बॉटलमध्ये लूकवॉर्म शुगर आणि ड्राईसचं जे तयार झालेलं जे सोल्युशन आहे त्याचे आपण काय करणार आहे? 1-2 थेंब एक ग्लास स्लाईडवर घेतले, त्याच्यावर कवर स्लिप टाकून आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपमधून ऑब्झर्व करणार आहोत. नाव सी हिअर फिगर. वी हॅव सीन दॅट दिस टाईप्स ऑफ फिगर वी हॅव सीन ऑन द ग्लास स्लाईड. डझंट इट? बघा, दिस इज कॉल्ड ईस्ट. इथे जर आपण बारकाईने बघितलं तर या पद्धतीने आपल्याला ओव्हल शेपचे छोटे छोट्या ईस्टची फिगर दिसणार आहे. इट्स अ वन काइंड ऑफ मायक्रोब्स. तुम्ही जर केअरफुली बघितलं खालच्या फिगरमध्ये बघू, जेणेकरून अजून केअरफुली लक्षात येईल, तर आपल्याला ओव्हल शेपचा एक दिसतोय आणि त्याच्यावरती परत एक अशी ही छोटीशी बड आलेली आहे. म्हणजे काय आहे बघा, हे असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं याच्यामध्ये, ह्या ईस्टमध्ये. आणि ह्या बडिंगच्या मदतीने डॉटर सेल ज्याला आपण म्हणू शकतो आणि ही खालची जी आहे ही पॅरेंट सेल आहे. अशा इन्फायनाईट नंबर्स ऑफ किंवा लॉट ऑफ नंबर्स ऑफ ईस्ट इन्क्रीज इन शॉर्ट टाईम. या पद्धतीने आपल्याला ईस्ट काय होते? डेव्हलप होताना दिसते. नाव द मेथड ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड बडिंग. ईस्टचं प्रोडक्शन कसं होणार आहे? असेक्सुअल पद्धतीने म्हणजे सिंगल पॅरेंट राहणार आहे. दिस इज असेक्सुअल रिप्रोडक्शन. अँड विच मेथड? बडिंग मेथड. या पद्धतीने इथे जर आपण बघितलं ओव्हल शेप आहे, वरती छोटीशी बड आलेली आहे. दिस इज कॉल्ड डॉटर सेल लाईक हिअर. नाव हिअर इज ऑल्सो बड मीन्स डॉटर सेल अँड दिस इज बिग शेप मीन्स पॅरेंट सेल. नाव yeast is a heterotrophic fungal microbes that grow on carbon compounds. It is very important. Now हे जे आहे ईस्ट जे आहे ही काय आहे? हिट्रोट्रॉपिक आहे. हिट्रोट्रॉपिक मीन्स व्हॉट? डिपेंड ऑन द अदर म्हणजे परपोषी ज्याला आपण म्हणतो. आणि ती काय? एका प्रकारची फंगल म्हणजे ते एका प्रकारचं कवक आहे. कवक परपोषी असतात, आपल्याला माहितीच आहे. अँड दे ग्रो ऑन कार्बन कंपाऊंड. कार्बन संयुगांवरती ते वाढते. ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगल विथ 1500 डिफरंट स्पेसीज इन एक्झिस्टन्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे आपल्याला फंगस ज्याला आपण म्हणतो किंवा फंगी ज्याला आपण म्हणतो दिसतात. तर त्यांच्या जवळपास 1500 डिफरंट टाईप्स ऑफ स्पेसीज अस्तित्वात आहे. द ईस्ट इज अ यूक्रॅयोटिक टाईप ऑफ सेल. वी नो दॅट देर आर 2 टाईप्स ऑफ सेल, प्रोक्रॅयोटिक अँड यूक्रॅयोटिक. यूक्रॅयोटिक मीन्स प्रेझेंट अ न्यूक्लियस और वेल डेव्हलप न्यूक्लियस मीन्स यूक्रॅयोटिक टाईप ऑफ सेल. ईस्ट जे आहे त्याच्यातलं जे न्यूक्लियस आहे हे वेल डेव्हलप आहे. दॅट्स वाय ईस्ट इज अ यूक्रॅयोटिक टाईप ऑफ सेल. In the above experiment, yeast grows and multiplies very quickly due to carbon
कंपाऊंड इन शुगर सोल्युशन. मगाशीच आपण बघितलं ईस्ट इज अ वन काइंड ऑफ मायक्रोब्स, डझंट इट. मग याचं रिप्रोडक्शन कसं आहे, युनिसेल्युलर आहे. आता आपण ही ईस्ट मगाशी शुगरच्या सोल्युशनमध्ये टाकलं होतं. आता शुगर इज अ कार्बन कंपाऊंड, डझंट इट. म्हणून काय होतं आहे बघा की शुगर सोल्युशनमध्ये ईस्टची वाढ प्रचंड प्रमाणामध्ये होते. कशी होते, मल्टिपल अँड व्हेरी क्विकली. असंख्य प्रमाणामध्ये ईस्टचे डॉटर सेल आणि पॅरेंट सेल तयार होत जातात आणि खूप कमी प्रमाणामध्ये जास्त प्रोडक्शन होतं. In the process of obtaining nutrition, yeast cell converted the carbohydrates in that solution into alcohol and carbon dioxide. This process called fermentation. What is fermentation? किण्वन आपण कशाला म्हणणार आहोत, तर इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे बघा, अतिशय महत्त्वाचं आहे. आता हे जे ईस्ट जे तयार झालेले आहेत हे यांना स्वतः हे काय करणार आहेत, प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग न्यूट्रिशन, स्वतःचं अन्न तयार करणार आहेत. न्यूट्रिशन पोषण तयार करत असताना ह्या काय करतात की त्या मध्ये असलेलं जे कार्बोहायड्रेट्स आहे याचं रूपांतर ह्या अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये करतात आणि ह्या प्रोसेसलाच आपण म्हणतो फर्मेंटेशन म्हणजे किण्वन. आय टॉक टू यू अगेन, व्हॉट इज फर्मेंटेशन? व्हेन ईस्ट ऑब्टेनिंग द न्यूट्रिशन, जेव्हा ईस्ट स्वतःचं पोषण तयार करते तेव्हा ईस्ट सेल कन्वर्ट द कार्बोहायड्रेट्स इन दॅट सोल्युशन इंटू अल्कोहोल अँड कार्बोहायड्रेट्स. त्यावेळेस ईस्ट काय करणार आहे, त्या सोल्युशनमधलं जे कार्बोहायड्रेट्स होतं, शुगर सोल्युशनमधलं जे कार्बोहायड्रेट्स होतं त्याचं रूपांतर अल्कोहोल अँड CO2 मीन्स कार्बन डायऑक्साईडमध्ये करतात. धिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन. नाऊ हाऊ इज ब्रेड मेड? एक छोटीशी तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ब्रेड कसं तयार होतं याबद्दल आपल्याला इथे बाय एक्सपेरिमेंट प्रूफ करायचं आहे. तर ॲज युजल फाइंड आउट हाऊ टू यूज सोल्युशन प्रिपेअर इन अबोव एक्सपेरिमेंट टू मेक ब्रेड. फॉलो द रेसिपी अँड मेक द ब्रेड. फाइंड आउट अँड नोट डाऊन द रिझन व्हाय द डो राईज अँड मेक द ब्रेड स्पॉन्जी. आता जसं आपण वरती बघितलं तसं बाजारातून ईस्ट आणायचं आहे आणि ते आपण कणिक ज्याला आपण म्हणतो गव्हाच्या पिठामध्ये ते जर ॲड केलं आणि तो डो ज्याला आपण म्हणतो कणिक मळून ठेवली तर त्याच्यामध्ये ईस्ट असल्या कारणाने त्याचं काय होणार आहे, फर्मेंटेशन होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, तर कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर अल्कोहोलमध्ये होतं, CO2 वायूमध्ये होतं. ऑफकोर्स CO2 वायू आता स्किप होणार आहे, बाहेर पडताना तो डव काय होणार आहे, स्पॉन्जी होणार आहे. आणि मग असा तयार झालेला डव जर आपण बेक केला म्हणजे भाजला किंवा त्याला आपण ओव्हनमधून जर त्याला आपण बेक केलं तर तो काय तयार होतो, स्पॉन्जी तयार होतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय तयार होतो, जो CO2 वायू जो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ब्रेड काय होतो, स्पॉन्जी तयार होतो. या पद्धतीने आपल्याला ब्रेडची मेथड समजून घ्यायची आहे. नाऊ वी हॅव गिवन सम इन्फॉर्मेशन. डू यू नो ऑफन अल्कोहोल इज प्रोड्यूस अलॉंग विथ शुगर इन शुगर फॅक्टरीज. नावच आहे शुगर फॅक्टरी, साखर कारखाना. साखर कारखान्यामध्ये ऑफकोर्स शुगरच तयार होईल, बट वी हॅव गिवन वन मोर इन्फॉर्मेशन, अल्कोहोल इज प्रोड्यूस. साखर तर तयार होणारच आहे पण अल्कोहोलसुद्धा काय तयार होतं आहे, शुगर फॅक्टरीमध्येच तयार होतं आहे. व्हाय? मोलॅसिस इज प्रोड्यूस फ्रॉम शुगरकेन ज्यूस. मळी ज्याला आपण म्हणतो ऊसाची, तर मोलॅसिस ज्याला म्हटलं जातं तर ते कुणापासून मिळतं आपल्याला, शुगरकेन ज्यूसपासून, ऊसाच्या रसापासून जी मळी निघते. इट इज रिच इन कार्बोहायड्रेट्स. मोलॅसिस इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ ईस्ट कॉल्ड सॅक्रोमायसिस. वी हॅव सीन दॅट 1500 डिफरंट टाईप्स ऑफ ईस्ट. वन इज सॅक्रोमायसिस. ह्या सॅक्रोमायसिसचा जर आपण मोलॅसिसमध्ये जर म्हणजे उपयोग केला तर त्यांच्यापासून जे फर्मेंटेशन होतं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे, यूजफुल आहे. इन दिस प्रोसेस इथेनॉल अल्कोहोल इज प्रोड्यूस ॲज अ प्रायमरी प्रॉडक्ट्स अँड ईस्टर अँड अदर अल्कोहोल्स ॲज सेकंडरी प्रॉडक्ट्स. बघा अतिशय इम्पॉर्टंट आहे. शुगर केनपासून आपल्याला शुगर ज्यूस मिळतो, त्याच्यापासून साखर तयार केली जाते. त्याच्यानंतर जी मळी उरते ज्याला आपण मोलॅसिस म्हणतो, त्या मोलॅसिसमध्ये काय केलं जातं, मायसिस नावाचं ईस्ट वापरलं जातं आणि हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे टाकल्यामुळे काय होणार आहे, इथेनॉल नावाचा प्रॉडक्ट तयार होतो. C2H5OH इज अ वन काइंड ऑफ अल्कोहोल आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे. कशा पद्धतीने आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट जो प्रॉडक्ट होणार आहे हा राहणार आहे इथेनॉल आणि दुसरा राहणार आहे ईस्टर आणि तिसरा जो राहणार आहे
तो सेकंडरी अल्कोहोल राहणार आहे. तर वन बाय वन त्यांचे आपण युजेस बघणार आहोत. स्पिरिट अँड अदर अल्कोहोल कॅन बी ऑब्टेन फ्रॉम इथेनॉल. बघा, आपल्याला हे प्रॉडक्ट्स माहितीच पाहिजेत की स्पिरिट अँड अदर टाइप्स ऑफ अल्कोहोल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम इथेनॉल. C2H5OH हा जो अल्कोहोलच्या किंवा मोलॅसिसपासून जो आपण तयार केलेला होता, ह्या अल्कोहोलपासून आपण परत स्पिरिट अँड सेकंड काइंड ऑफ अल्कोहोल तयार करतोय. इथेनॉल इज ऑल्सो अ स्मोकलेस अँड हाय क्वालिटी फ्यूल. व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, आता सध्या आपण स्मोकलेस किंवा आपल्याला ग्रीन ज्याला आपण म्हणतो अशी इंधनाची गरज आहे, तर इथेनॉलपासून आपल्याला जे मिळणार आहे फ्यूल ते स्मोकलेस राहणार आहे. म्हणजे त्याच्यापासून धूर रहित ज्याला आपण म्हणतो असं आपल्याला इंधन मिळणार आहे. हाय क्वालिटीचं राहणार आहे, उच्च दर्जाचं फ्यूल मिळणार आहे. बिसाइड मोलॅसिस, मेज, बार्ली अँड अदर ग्रेन्स आर ऑल्सो यूज फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ इथेनॉल. आता काय झालेली ना की काळाची गरज झालेली आहे. इथेनॉल युक्त पेट्रोल वापरणं जेणेकरून स्मोकलेस आणि हाय क्वालिटीचं आपल्याला इंधन मिळण्यासाठी भारत सरकारने किंवा जगातीलच सगळ्या लोकांनी काय केलेलं आहे की फक्त म्हणजे शुगर केनपासून मिळणाऱ्या अल्कोहोलपासूनच नव्हे तर मग मेज आहे, मका ज्याला आपण म्हणतो, बार्ली किंवा मग अदर ग्रेन्स असतील म्हणजे जवस असेल, या पद्धतीचे फूड वापरून किंवा फूड प्रॉडक्ट वापरून आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉलची निर्मिती केली जाते. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, द शुगर प्रेझेंट इन ग्रेप ज्यूस आर ऑल्सो फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ ईस्ट टू प्रोड्यूस द अल्कोहोल विच इज यूज फॉर मेकिंग वाईन्स. आता आपल्याला माहिती आहे की वाईन, दारू ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, ही अनेक पदार्थांपासून तयार केली जाते. आपण वरती बघितलं अल्कोहोल शुगर केनपासून तयार केली गेली, त्याच्यानंतर बार्ली, मेज असे प्रॉडक्ट तयार केले गेले आणि अजून महत्त्वाचं म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे ईस्ट वापरून आणि ग्रेप्सपासूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे काय केले जातात, वाईन्स म्हणजे तयार केले जातात, प्रोड्यूस तयार केले जातात. द्राक्षांच्या रसात असलेल्या ग्लुकोज व फ्रुक्टोजच्या शर्करेचीही ईस्टच्या मदतीने काय केलं जातं, फर्मेंटेशन केलं जातं आणि त्यापासून मिळणाऱ्या अल्कोहोलपासूनसुद्धा वाईन बनवली जाते. नाउ यूज युअर ब्रेन पॉवर. सम मोर इन्फॉर्मेशन वी हॅव आस्क्ड these given questions. First question we have given, recently it had made compulsory in India and some other countries to mix 10% ethanol with fuel like petrol and diesel. What is the reason for this? आपण आता तुम्ही बऱ्यापैकी पेट्रोल पंपावर जातात तेव्हा तिथे लिहिलेलं असतं बघा, इथेनॉल मिक्स किंवा 10% इथेनॉल मिक्स पेट्रोल, अँड इट इज कंपल्सरी. व्हाय? नॉट ओनली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, होल वर्ल्ड यूज दिस टाइप्स ऑफ इको फ्रेंडली इथेनॉल पेट्रोल. व्हाय डझंट इट? आपल्याला सर्वांना माहितीच आहे की अशा इथेनॉल इज प्रोड्यूस फ्रॉम मोलॅसिस अँड शुगर केन अँड अदर ग्रेन्स. आत्ताच मगाशी आपण बघितलं, द इथेनॉल इज लेस पोल्युटेड, स्मोकलेस आपण म्हटलं होतं, इज यूज ॲज अ फ्यूल, इट इमिट्स लेस कार्बन डायऑक्साईड अँड दस क्रिएट्स लेस एअर पोल्युशन. दॅट्स वाय वी यूज द इथेनॉल मिक्स पेट्रोल. डझंट इट? नाउ सेकंड क्वेश्चन वी हॅव आस्क्ड, why are wineries located near नाशिक इन महाराष्ट्र? माहितीचे नाशिक आपल्या अगदी औरंगाबाद जवळचं डिस्ट्रिक्ट आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रेप्स आहेत, आपल्याला सर्वांना माहितीच आहेत. मग तिथे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रेप्स पिकतात, म्हणजे द्राक्ष पिकतात, म्हणून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षापासून तयार होणाऱ्या वायनरीज म्हणजे वाईन शॉप किंवा वाईन फॅक्टरीज खूप आहेत. काय रिझन असेल त्याचं? तर काय होतं आहे बघा की इन डिस्ट्रिक्ट ऑफ नाशिक इन महाराष्ट्र देअर आर मेनी ऑर्चिड्स ऑफ ग्रेप्स. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतलं जातं. बाग ज्याला आपण म्हणतो, नाशिकमध्ये द्राक्षांच्या प्रचंड मोठ्या मोठ्या बागा आहेत. फार्मर अँड हॉर्टिकल्चर्स फाइंड इट इकॉनॉमिकल टू हॅव बिझनेस ऑफ वायनरी दॅन ओनली डिपेंडिंग ऑन हार्वेस्टिंग ऑफ ग्रेप्स. ग्रेप्स आर व्हेरी डेलिकेट अँड पेरिशेबल फ्रूट्स. पेरिशेबल म्हणजे काय? लवकर खराब होणारं. फॉर एक्झाम्पल टोमॅटो जसं आहे तसं द्राक्षसुद्धा आहेत. काय होतं? ते लवकर खराब होतं. त्यामुळे काय होतं आहे, सो मेकिंग वाईन आउट ऑफ ग्रेप्स बिकम अ सुटेबल
मेजर फॉर कन्व्हर्टिंग पेरिशेबल फ्रूट इंटू लॉंग लास्टिंग व्हाईट. मग काय करणार आहे आपण, जे फ्रूट लवकर खराब होतं आहे, पेरिशेबल आहे, त्याचं रूपांतर लॉंग लास्टिंग वाईट, दीर्घकाळ टिकणाऱ्या वाईनमध्ये त्याचं रूपांतर तिथल्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे, जे की इकॉनॉमिकली अतिशय इम्पॉर्टंट आहे. वाईन इज ऑल्सो इज ग्रेट डिमांड, माहितीच आहे आपल्याला, काळाची गरज आहे ती. वी ऑल्सो गेट व्हॅल्युएबल फॉरेन एक्सचेंज बाय एक्सपोर्टिंग वाईन इन इंटरनॅशनल मार्केट. सो मेनी वायनरीज आर लोकेटेड नियर नाशिक इन महाराष्ट्र. डझंट इट. इंटरनॅशनल नाणीसुद्धा भारत सरकारकडे लवकर मोठ्या प्रमाणामध्ये जमा होतात, एक्सपोर्ट केली जाते द्राक्षांची वाईन यामुळे. नाव नेक्स्ट क्वेश्चन. चपाती इज मेड फ्रॉम व्हीट only swell up but bread becomes spongy, soft and easy to digest. Why is it so? मगाशी ईस्ट आपण बघितलं, आणि जेव्हा ईस्ट हे सेल्फ न्यूट्रिशन करतात त्यावेळेस ते काय करतात, कार्बोहायड्रेटचं रूपांतर CO2 आणि अल्कोहोलमध्ये करतात, आणि त्यामुळे काय होतं, स्पॉन्जी होऊन जाते. डझंट इट. मग ईस्ट जर आपण ब्रेडमध्ये किंवा चपातीच्या याच्यामध्ये जर मिक्स केलं तर त्याचं फर्मेंटेशन होईल, रिलीज CO2 होईल, अँड देअर फॉर द ब्रेड बिकम स्पॉन्ज अँड सॉफ्टी. ड्यू टू ईस्ट सम न्यूट्रिशन आर ऑल्सो प्रोड्यूस इन द फ्लोअर, सो इट बिकम्स मोर टेस्टी, न्यूट्रियस अँड इझी टू डायजेस्ट. त्याच्यामुळे काय होतं, पचनासाठी सुद्धा ते सोपं जातं. फ्लोअर ऑफ चपाती डज नॉट कंटेन ईस्ट. रोजच्या चपातीमध्ये आपण ईस्ट अजिबात मिक्स करत नाही, त्यामुळे तिथे फर्मेंटेशन होणार नाही, CO2 तयार होणार नाही, प्रॉपर ती फुगणार नाही, आणि या सगळ्या कंडिशन्स किंवा ट्रिप्स असल्यामुळे व्हाईल रोस्टिंग दिस ओनली द वॉटर व्हेपर प्रेझेंट इन द फ्लोअर एक्सपांड मेकिंग टू स्वेल. चपाती फक्त स्वेल होईल, फुगेल, पण ती स्पॉन्जी होणार नाही. नाऊ बायो remediation. Some information we have given here. A yeast, Aerovia lipolytica, is used to absorb the toxic released during the production of palm oil and the heavy metal and minerals released in some other industrial processes. बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे फक्त स्टडीसाठीच आपल्याला माहिती पाहिजे नाही, एरवी व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की हे जे ईस्ट आहे हा एक सूक्ष्म मायक्रोब्स आहे, पण हा आपल्याला इतकी मदत करतो की जड धातू ज्याला आपण म्हणतो, पामतेल निर्मिती करताना विषारी पदार्थ बाहेर पडतात किंवा इतर काही इंडस्ट्रियल औद्योगिक प्रक्रियांमध्ये सुद्धा जड धातू क्षार जे बाहेर पडतात, तर हे इथे जे दिलेलं आहे ना, ॲरोविया लायपोलिटिका, ॲरोविया लायपोलिटिका हे काय करतात, ह्या सर्व धातूंना ॲब्सॉर्ब करून घेतात. ही जी सगळी जी जड धातू आहेत त्यांना ते ॲब्सॉर्ब करून घेतात. नाव सॅक्रोमायसिस सेरेव्हिसिया इज यूज फॉर ॲब्सॉर्ब ऑफ अ पोल्युटंट आर्सेनिक. आता सगळ्यांना माहिती आहे आर्सेनिकसुद्धा जड धातू आहे, त्यालासुद्धा त्याचं प्रदूषण शोषून घेण्यासाठी सुद्धा सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी नावाचं किण्वन किंवा फंगस आपण वापरतो. ऑइल स्पिल इन ओशन आर क्लीन विथ द हेल्प ऑफ अल्कॅनी होरॅक्स बॅक्टेरिया. खूपदा काय होतं, समुद्रावरती मोठी मोठी जहाजं जातात तेल वाहून नेणारी, तर बाय ॲक्सिडेंटली त्या पाण्यावरती म्हणजे ऑइल सांडून जातं, मग ते ऑइल स्प्रेड होतं. मग ते असं ऑइलयुक्त पाणी क्लीन करण्यासाठी अल्कॅनी होरॅक्स नावाचा जीवाणू वापरून समुद्रामधली तेलगळती काय केली जाते, स्वच्छ केली जाते. अशा पद्धतीने युजफुल मायक्रोब्स आपण बघत होतो, तर या पद्धतीने ईस्ट हा युजफुल मायक्रोब्स कसा आहे वन बाय वन आपण बघितलं. देअर आर डिफरंट 1500 डिफरंट टाईप्स ऑफ ईस्ट, त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या बघितल्या, अजूनसुद्धा आहेत. नाऊ अँटीबायोटिक्स. What is antibiotics? Carbon compound obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called antibiotics. What is antibiotics? आपल्याला समजून घ्यायचं आहे. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनिक संयुगे.
कार्बन कंपाऊंडपासून. कशापासून? सम बॅक्टेरिया अँड फंगी, जीवाणू आणि कवकांपासून मिळवलेले कार्बन कंपाऊंड्सपासून आपल्याला काय मिळणार आहेत? अँटीबायोटिक्स मिळणार आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. Antibiotics, a discovery of the 20th century, have brought about a revolution in the field of medicine. Even a disease like tuberculosis, TB ज्याला आपण म्हणतो, has been almost completely eradicated from some countries. Eradicated, नष्ट होणं, निर्मूलन होणं. आता बघा, अँटीबायोटिक्स कशापासून तयार होतात? अँटीबायोटिक्सला आपण काय म्हणणार आहोत? प्रतिजैवके. ते आपल्याला जीवाणू आणि काही कवकांपासून आपल्याला हे मिळतात, त्यांच्यापासून आपण हे मिळवतो. हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत. हार्मफुल म्हणजे त्रासदायक ज्याला आपण म्हणतो, ते बॅक्टेरिया डिस्ट्रॉय करण्यासाठी म्हणजे नष्ट करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा आपण वापर करत असतो. तर साधारणतः 20व्या शतकामध्ये अँटीबायोटिक्सचा शोध लागला आणि बऱ्याचशा देशांमध्ये ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB सारख्या रोगाचा, रोगाचे निर्मूलन करण्यासाठी याचा उपयोग केला गेला. अँटीबायोटिक्स mainly act against bacteria. Some antibiotics can destroy protozoa. Some antibiotics are useful against a wide variety of bacteria. They are called broad spectrum antibiotics. For example, are ampicillin, amoxicillin, tetracycline, etc. When the pathogen cannot be identified even though the symptoms of disease are visible, broad spectrum antibiotics are used. बघा, हे फार इम्पॉर्टंट आहे. अँटीबायोटिक्स नावातच प्रतिजैवक आहेत, म्हणजे जे हार्मफुल बॅक्टेरिया आपल्या बॉडीजमध्ये गेलेले असतील त्यांच्या विरुद्ध हे काय करणार आहेत? लढणार आहेत. दॅट्स वाय अँटी त्यांना म्हटलेलं आहे, म्हणजे विरुद्ध. आता डिफरंट टाईप्स ऑफ अँटीबायोटिक्स आपण बघणार आहोत. एक दिलेला आहे इथे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि एक दुसरा दिलेला आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. मग केव्हा आणि कसा वापरला जाईल बघा. तर आपण बघितलं की अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया अँड सम डिस्ट्रॉय द प्रोटोझोआ. म्हणजे काय होतं बघा की ही जी अँटीबायोटिक्स आहेत हे बॅक्टेरियाविरुद्धही लढत आहेत, म्हणजे जीवाणूविरुद्धही लढत आहेत, आणि प्रोटोझोआ म्हणजे आदिजीवांविरुद्धसुद्धा ते लढत आहेत. काही जे अँटीबायोटिक्स आहेत ते विविध प्रकारचे जीवाणूविरुद्ध उपयोगी ठरतात. डझंट इट? अशांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असं आपण म्हटलेलं आहे. उदाहरणामध्ये आपण बघितलेलं होतं बघा, ॲम्फिसिलिन, ॲमॉक्सिसिलिन अँड टेट्रासायक्लिन एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला. काय होतं की रोगांची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही, तेव्हा डॉक्टर आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा उपयोग करतात पेशंटवरती. डझंट इट? लक्षात येते केव्हा आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरणार आहोत. तर आपल्याला इथे काही आजारं दिलेली आहेत, म्हणजे बॅक्टेरियांची नावं दिलेली आहेत. ॲम्फिसिलिन, ॲमॉक्सिसिलिन अँड टेट्रासायक्लिन इत्यादी रोगांची लक्षणं दिसत असूनही रोगजंतूंचं अस्तित्व शरीरामध्ये सापडत नाही. ब्लड टेस्ट केली जाते, युरिन टेस्ट केली जाते, स्टूल चेक केले जाते, सिम्टम्स दिसत आहेत, परंतु रोगजंतू तो शरीरामध्ये असलेला जो बॅक्टेरिया आहे तो सापडत नाही. तेव्हा डॉक्टर काय करणार आहेत? आपल्या शरीरावरती ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स ह्या ड्रग्सचा वापर करणार आहेत. डझंट इट? जसं की आता आपण बघतोय बघा, फॉर एक्झाम्पल कोरोना लेटेस्ट एक्झाम्पल आहे कोविड-19चं. 2019-20मध्ये आलेला रोग. साधी सर्दी, खोकला, ताप हे पूर्वीसुद्धा येत होते, सिम्टम तेच आहेत, परंतु शरीरामधला विषाणू सापडत नाही आहे किंवा जीवाणू सापडत नाही आहे, किंवा सापडला तर त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला फारसे माहीत नाही आहे. मग अशा वेळेस डॉक्टर आपल्यावरती काय उपचार करतायत? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स करतायत. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया मरतील अशी प्रतिजैवके आपल्या शरीरावरती काय केले जातात? वापरले जातात, प्रयोग केले जातात. सेकंड आपल्याला दिलेला आहे, whenever a pathogen microorganism is definitely known, then narrow spectrum antibiotic are used. अगदी ठरलेला आहे, कुठला आजार झालेला आहे माहिती आहे, नेमका तो पॅथोजन सापडलेला आहे. पॅथोजन म्हणजे रोगकारक मायक्रो
म्हणजे बॅक्टेरिया सापडलेला आहे की हा बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये गेलेला आहे, तेव्हा प्रॉपर काय केलं जाईल, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक शरीरामध्ये आपल्याला दिला जाईल. एक्झाम्पल आर पेनिसिलिन, जेंटामायसिन, इरेथ्रोमायसिन एक्सेट्रा. ह्या प्रकारचे जे आजार आहेत ते म्हणजे डेफिनाईट ह्या प्रकारचे बॅक्टेरिया बॉडीमध्ये गेल्यामुळेच होतात. त्यामुळे मग अशा प्रकारचे पेनिसिलिन, जेंटामायसिन किंवा इरेथ्रोमायसिन सारख्या आजारांवरती नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स डॉक्टर आपल्याला देतात. अँटीबायोटिक्स म्हणजे काय समजून घेतोय आपण, सम बॅक्टेरिया अँड फंगस फॉर डिस्ट्रॉईंग प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स. काही जे आहेत सूक्ष्मजीव, मग ते विषाणू असतील, जीवाणू असतील किंवा फंगस, कवकांपासून आजार झालेले असतील, तर त्याच्याशी किंवा त्यांच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी आपण जे घेणार आहोत त्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो आहोत. 2 प्रकारचे अँटीबायोटिक्स आपण बघितले, नॅरो आणि ब्रॉड. सम इन्फॉर्मेशन अबाउट गिवन हिअर. इन्स्टिट्यूट ॲट वर्क. द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरोलॉजी. व्हिरोलॉजी म्हणजे व्हायरसचा अभ्यास करणारी. इस्टॅब्लिश इन 1952 इन पुणे. अंडरटेक्स रिसर्च रिलेटेड टू डिसीज लाईक measles, jaundice, fever and diseases of the lungs with support from the वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO ज्याला आपण म्हणतो. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी जी आहे तिची पुण्यामध्ये 1952मध्ये म्हणजे संस्था स्थापन करण्यात आलेली होती. आता ही संस्था WHOच्या मदतीने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मदतीने काम करते. पण कुठल्या डिसीजशी, तर पर्टिक्युलर मिझल्स, गोवर ज्याला आपण म्हणतो, जॉइंडिसला आपण कावीळ ज्याला आपण म्हणतो, आणि फेवर म्हणजे काय, ताप. तर ताप, गोवर, कावीळ किंवा मग विथ द डिसीज ऑफ द लंग्स किंवा फुफ्फुसांचे अनेक विकार असतील त्याच्याशी रिलेटेड ह्या संस्थेमध्ये संशोधनाचं कार्य चालतं. इथे आपण महत्त्वाच्या 2 गोष्टी बघितल्या, यूज ऑफ ईस्ट अँड सेकंड इज अँटीबायोटिक्स. काळजीपूर्वक वाचा आणि नोट्स काढा. भेटूया पुढच्या पिरियडला.